जवळपास 15 जुलै 1965 माझा पहिला दिवस शाळेचा. आणि आमचे ज्ञानोतात्या मला सांगत होते, ज्ञानोतात्या म्हणजे आमची कलमवरची मंडळी ओळखते, शाळेत फार मारतात शिक्षक लोक. त्यांनी शाळेच्या गेटवर पाटी फोडून शाळा सोडून दिली होती. तर त्या शाळेत माझ्या पहिल्या दिवशी 10 वाजता आमच्या ज्येष्ठ बंधू बालनांना आम्ही म्हणतो त्यांनी मला प्रवेश दिला आणि वर्गात बसवलं. वर्गात बसल्यानंतर थोड्या वेळाने गुरुजींनी विचारलं, तू बालन आणि किशनचा भाऊ का? मी सांगितलं हो. त्यांनी मला जवळ बोलवलं. बाळ तुझं नाव काय? हा पहिला प्रश्न सरांचा मला आजही आठवतंय. माझ्याकडून जे ज्ञानू तात्याने सांगितलेली गोष्ट होती त्याचा फार परिणाम झाला होता. माझ्याकडून एक वाईट घटना घडली. माझ्या क्षमतेनं मी गुरुजीच्या एक गालावर माझा हात साफ केला. मला वाटलं ते मारण्याच्या आधी आपणच मारून घ्यावं. परंतु गुरुजींनी मला काहीच बोलले नाही. ते म्हणजे बाळ बस जागेवर. नंतर मला विचार करा, एक असं का घडलं? कारण मी कवच कुंडल घेऊन शाळेमध्ये प्रवेश केला होता. कारण यांचा भाऊ होतो. त्यांचं जे वलय होतं, त्यांच्या हुशारीमुळं, त्यांच्या अभ्यासवृत्तीमुळं मला तिथं प्रोटेक्शन मिळालं. आणि तिथून मला सगळ्या शिक्षक लोकांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं. अगदी लहानपणापासून 3री-4थी पासून मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा. भाषण त्यांचं असायचं, नंबर माझा यायचा. बऱ्याच वेळा या बाबतीत एल के सरांनी पण मला मदत केलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एक कुटुंबापुरतं त्यांचं कवच नव्हतं. अगदी मला पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत त्यांच्या संरक्षण फळीमध्येच राहिलो. त्यांच्या सगळ्या मित्रमंडळांनी, जे मुक्तपार सरपंच असतील इथं आहेत, या सर्वांच्या म्हणजे यांचा भाऊ म्हणजे मी त्यांचा भाऊ, असंच कॉलेजपर्यंत महाविद्यालयीन जीवन माझं. आणि नंतर सुद्धा तसंच अनुभव. तर याचा परिणाम एक गावामध्ये जे शैक्षणिक वातावरण निर्माण झालं, प्रत्यक्षरित्या गोरे म्हणजे गोरे सगळे हुशार अशी एक संकल्पना, असं एक ब्रँड पडलं. आणि त्याचा इफेक्ट गावात येणारे बाहेरगावचे विद्यार्थी, जसे कलमर खुर्द, टेळकी, दापसेर, संगूची वाडी, गुंडेवाडी, मोकलेवाडी इथून पायी यायचे. आणि त्यांचा सुद्धा त्याच्यामुळं अभ्यासामध्ये गती वाढली. दरवेळी मी लहानपणी पाहिलंय, नांदेडला जेव्हा कॉलेजला शिकायला आमचे भाऊ तिथे गावाकडे आले की त्यांचे संध्याकाळी वर्ग चालायचे. म्हणजे गावातले सगळे मित्रमंडळी त्यांचे असतील, आमचे असतील, बंधूकडून शिकवून घ्यायचे. ते गावामध्ये शैक्षणिक वातावरण झालं. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध परिसराला आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. कारण मला आठवतंय